नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा नवीन व्लॉगमध्ये. मी आता असं कुडाळला, माझ्यासोबत माझे 3 मित्र असत. तर काल रात्री आम्ही या हॉटेलवर इलेलो, कारण आमचा प्लॅन असो असा आज की निवतीक जाऊचा. घराकडनं डायरेक्ट आज निवतीक जाऊक निघालो ना तर खूप लेट जातलो, दुपार होतली. म्हणून आम्ही आज काल रात्री हय इलो कुडाळला आणि हय स्टे घेतलो. तर आता आम्ही हयसून निवती निघतलो. तर प्लॅन असो असा की गेल्या वर्षीसारख्या बोटने निवती लाईट हाऊसला जाऊचा. जुना लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, मातारीची चूळ या सगळ्या बघूचा असा आमका प्रमोशनल शूट असा. थंयसर आम्ही आता जातलो. लिलावाक मासे भेटले तर आम्ही घेतलो. तर आता आम्ही हॉटेलला जर असो, हयसून आम्ही निघतो. थंयसर जाऊया, तुमका दाखवते. हॉटेल बघताला ह्या बघा, बारीकसो रूम घेतलो, काय मोठासा नाही. हे आमचे विष्णू लोंढे, सगळे नाव रेडी झालेले आहेत. हे बघा, दिस इज विशांग गोगळे, दिस इज राजदत्त वेटे, विष्णू लोंढे. आम्ही चौघच जे होतो ना, महाकुंभ गेलेलो, आमची हीच गँग. तर आम्ही हे चौघच फिरत असतो आणि आम्ही आता चौघच निवतीक चाललो. गाडी ह्या करू आता धुवून घेऊ पाणी मारलं तुला. गाडीचं प्रमोशन केलं का? ऐके वेटलँड. तर मित्रांनो, निवतीक पोचलेला असो आणि मालक आमका गावलेले आहेत. हे बघा, काय म्हणतात वरामा. होय, आता खय जाऊचा, काय प्लॅनिंग सांगा जरा. आता बोटीन जाऊचा बाहेर. हा, बोट खळ्या बोट येता. बघूया चला. ह्या बघा निवती बंदर. खूप दिवसांनी म्हणजे वर्षानं दिलंय मी. गेल्या वर्षी इल्लेलं एक केलेलं आहे शूट. खयसून इलं गोव्यातून ते टोबो घे, शाहिद कपूर, कबीर सिंग बाईक भाई. हा बघ, हे लुक बघ, हे नमस्कार मालक, तुमचं नाव कसा? माझं नाव नंदारी गणपत भोगत. ओके, यांचा नंबर देऊन ठेवते खाली. तुमका येऊचा असत तर यांका कॉन्टॅक्ट करा. आता निघाय ना, हो, लाईफ जॅकेट इलेली आहोत, आम्ही घालतो आणि निघतो आता. चला मित्रांनो, हल्ली ना एक व्हिडिओ व्हायरल झालेली एका पोरग्याची. बघा, तो पोरगो त्याका विचारतात ना कोणतरी की तू मोठं जाऊन काय हातलंय, तो सांगता मी खाज्याचं दुकान घालतलंय. त्याचे जे भाव आहेत ना, ते ॲक्च्युली हे कळलं मा, तेच आता असत आमच्याबरोबर. एकदम व्हिडिओ व्हायरल केल्याने पोराची. आणि करा पोरांनो व्हिडिओ जाऊन व्हायरल. हा, यांचं नाव असं नारायण तारी. यांचा पण नंबर खाली देऊन ठेवतोय. तुमका पण निवती टूरला वगैरे जायचा असला तर ह्यांका नक्की कॉन्टॅक्ट करा. तर निघालो आता आम्ही. एक अर्धो पाऊण तास लागतलो. त्याच्यामध्ये काय काय भेटतला ना, आता मी तुमका आता दाखवत जातलोय. गोल्डन रॉक्स वगैरे असतलो, किल्ले निवती वगैरे दिसताला. जा भेटतला तर तुमका मी व्लॉग मध्ये दाखवतोय. मित्रांनो, माशांची बोड अशी असता घसघशी, ती मोठी आहे म्हणजे. विष्णू लोंढे, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान, मस्त आणि चारही बाजूने मस्त बरं वाटतं. चारही बाजूने समुद्र पसरला आहे. होय, मग कोणाका येऊचा असला तर तुमका कॉन्टॅक्ट करायचा. बरोबर. रेट काय म्हणजे कसे, किती जणांका किती पॅकेज काय? 4,000. कितके जण त्याच्यात? 10 जण 400 रुपये पर हेड मध्ये तुमका सगळ्या बघूक मिळताला. त्याच्यात काय काय येता? न्यूटी रॉक येणार, गोल्डन रॉक येणार. हा, म्हणजे जेवढेच पॉइंट आहे हा. तेवढे सगळे पॉइंट आम्ही तुम्हाला दाखवणार. मेन निवती रॉक, गोल्डन रॉक, ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस आणि आपला म्हातारीची चूळ. हो, माझं बरोबर ना? 2 खडकांच्या मधून. आणि कस्टमरला जेवण हवं असत तर त्याची पण सोय करतात तुम्ही. हो, करतो. त्याची एक्स्ट्रा चार्जेस काय ते, बरोबर ना? 2 तास आधी सांगायला पाहिजे. 2 तास आधी सांगायला पाहिजे. बरोबर. चला, नक्की. कुठले आयटम पाहिजे, काय पाहिजे, कुठची मच्छी हा. पाहिजे, करायला पाहिजे. येस, बरोबर. ह्या नवीन रिसॉर्ट झाला बघा, शरद पवारांचा सरोवर नावाचा. एकदम 50,000 रुपये रूम मध्ये. बाबा माझ्या व्ह्यू बघ ना काय आहे तो भाई. माका तर नाही दिसा भाई. मदीना खडाप असा, खडाप तर त्यांना माहित असता बरोबर, कळला. त्यामुळे ते हय असा. हा, सो खडाप सोडून जाऊ गया, नाहीतर खडपाक जर बोट लागली तर डिस्क्याव कळला. खडपा डॉच मारून जाऊ गया म्हणा. समुद्र खोल असलो तरी थंय खडाप असा शकता. तर त्यांची स्टडी आहे ना, त्यांना माहीत असतं. पूर्ण डुंगोबाचो डोंगर, ही डुंगोबाची देवराई वरती. आणि थंयसर तुम्ही डुंगोबाची थंयसर देवस्थान कसा असा थंय तुम्ही जाऊ शकता. आता तुम्ही ऑब्झर्व केलात ना तर डुंगोबाचो जो डोंगर असा तो बघा, पूर्ण तुमका काळो दगड दिसतो. आणि थंयसर असा गोल्डन रॉक, म्हणजे जवळ असान पण ह्याच्यात किती फरक बघा दगडाच्या कलर मध्ये. गोल्डन रॉक बघा,
थंयसर तुमका प्री वेडिंग शूट फोटोशूट वगैरे बेस्ट एकदम हा सनसेटच्या टायमाक टुरिस्ट खूप असतात. आणि ह्या किल्ले निवतीचा बीच हयसरच तुम्ही गेलात काय तर निखिल सोनावणेचा हॉर्नबिल नेस्ट असा. आता गोल्डन रॉक तुम्ही बघला. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशनला. आता जरा लोकेशन लांब आहे कारण गोल्डन रॉक आणि आपलं डोंगोबाचं डोंगर आहे ना तो एकदम जवळ जवळ जा. आता आतमध्ये जाऊचा लागताला. थंयसर काय दिसता तुमका दाखवतात. मित्रांनो या मागे जर तुम्ही बघतात ना ह्या असा सी इगल बेट. सी इगल असा म्हणजे जो गरुड असा समुद्रातलो गरुड म्हणतात. इगलचो जो सी इगल असता त्याचा घरटा असा हयसर म्हणून ह्या बेटाक सी इगल बेट म्हणतात. आणि हयसर तुम्ही बघू शकता. हे दाखव हे बघा हयसर तारकर्ली वरसून स्कुबा डायव्हिंग वाले येईल सर. ह्या पण ना हे दाखवा. ह्या पण तुमचं भाई एकदा करतलो. आता फक्त आम्ही बघू गेलो सो एकदा स्कुबा तर मी करतले. काय काय राहतो. अच्छा अच्छा. अरे बापरे गोवा बघा गोवा. फायनली लाईट हाऊस दिसलेला असा. ह्या असा न्यू लाईट हाऊस. पहिली आम्ही चाललो आता ह्याच्याकडे. मित्रांनो बघा दोनही साईड मोठी खडपा केली आहे बघा. ह्या बाजू आणि ह्या बाजू 12 वाव पाणी हा म्हणता सर. 10 मीटर अंतर असा. हात लाव गावतो तर बघूया. कुर्ले पण असतात. कुर्ली टाकत कुर्ली बघ कुर्ली बघ कुर्ली एक हात धरून घे धर रे. गुहा बघा कसले झालं सर. म्हणजे ह्यो डोंगर असा असो कसो बाजून आणि मधीच गुहा असा. पॉवरफुल विषय अरे भाई. हे मध्ये हात घालू नको. हात तुका नको हा तर एकदा घालून बघ. सुरमई असा की कशा असत. 4 किलो आणि 5 किलो. रेट तो बताओ. इतना बड़ा नहीं चाहिए घर में के लिए. 600 रुपये क्या किलो. मित्रांनो तुम्ही समुद्रात केव्हा समुद्राची खरेदी केली आहे का. समुद्राची खरेदी करताना काय काय असा इसवण बघा केदो 600 रुपये किलो आणतात. बांगडे आहेत ना. बांगडे कसे निवतीचे ना तुम्ही. श्रीरामवाडी निवतीचे बरोबर ना. मालकांनी आमका बांगडे दिलं ना. हे बघा बांगडे. धन्यवाद. परत येतो भेट देतो. तुम्ही मासेमारीच करतात का टुरिझम पण करतात. मासेमारी फक्त. ओके चला येऊचे. हे का बोंब म्हणतात. ही मासेमारी करताना जाळी ओढूक बरी पडता. ही मशीन ना 3 माणसाचं काम वाचायता म्हणता. त्यामुळे खूप इझी पडता. नाही तर मासेमारी एवढा साधा काम नाही. खूप हार्ड काम असा. बघा मासेमारी कसे असतात ते. हा असा जुना लाईट हाऊस. सांग रे लाईट हाऊसचा काम का. लाईट असता. लाईट हाऊसाक रात्रीची जी लाईट असता ना ती बोटिंग का दिसता. म्हणजे हयसर कळला मा किनारपट्टी खया काय असा खयता लक्ष देऊ किंवा हयसून बोटींवर लक्ष देऊ खयसून खयची बोट येतात ती. हयसर जुन्या लाईट हाऊसवर जाऊ ना पायरे असत. थंय लाईट हाऊस असा पण आता बंद असता. असं म्हणतात की ह्यांच्यानी माका सांगलाय काकांनी की 1970 मध्ये ह्याच्या वरसून पाणी गेला. ह्या सगळा बुडलाला. त्यातले गायब लोक थंयचे. त्याच्यानंतर ता थंय दिसताना तुमका आता न्यू लाईट हाऊस बांधला. हा बघा हा काय ह्या बघा. ही गुहा कशी असा एकदम भाई पॉवरफुल. इतकीशीच जागा असा. एका काय म्हणतो तो काका कामराची ढोल. कामराची ढोल बघा ही दिसतात. नाही म्हटलं 5-7 मीटरच गॅप असा. मध्ये जायचं आणि परत रिव्हर्स यायचं. त्या बाजूक जाऊ गावना नाही. हे बघा मित्रांनो शेवटी न्यू लाईट हाऊस कडे आम्ही पोचलेलो असो. सर चढाची बी सगळी सोय असा. आणि हे दिसतात ना हे तुमका सगळे रूम असतात. हे बघा आणि हयती सर पायरे केलेले असतात. थंयसून वर जाऊ गावतात. हे बघा न्यू लाईट हाऊस ओल्ड लाईट हाऊस दोनही बघून झालेला असा. नंतर ती गोवा बघून झालेली असा. आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट बाहेर. जेव 1 वाजलेले असतात साधारण. अजून आमका अर्धो पाऊण तास थंयसून बाहेर पडायला लागताला. बऱ्यापैकी मजा येता बघू भाई सर. पण अर्ली मॉर्निंग येऊचा ट्राय करा. किंवा आपण अर्ली मॉर्निंग जर इलात ना तर तुम्ही एन्जॉय करू शकता. जशी जशी दुपार होता ना तसा तसा थोडं ऊन वाढतं. थोडं त्रास होता समजला ना. चला मग आता जेव जाऊया. मित्रांनो बोटिंग वगैरे झाली आणि आम्ही आता जेव गेलो सो हिमांशू बीच रिसॉर्टमध्ये. सुरमई थाळी वगैरे घेतला आम्ही. लास्ट टाइम मी एक व्हिडिओ केलेली ना निवतीची लाईट हाऊसची ती ह्याची केलेली हिमांशू बीच रिसॉर्ट. थंयसर आता आम्ही जेव गेलो. तेव्हा पण हयसर निवतीच्या एरियात वगैरे चांगलं इलात ना बोटिंग वगैरे केलात तर हयसर नक्की जेव घ्या. तुमचं फ्रेश एकदम ताजे मासे मिळतात. तर निवतीवरून आम्ही जेवलो वगैरे आणि निघालो आणि आता येऊन पोचलो बांद्याक. तर असं होतं आमचा आज दिवस.
पूर्ण फिरान वगैरे झाला. तुमका जाऊचा असला न्यूटी रॉक्सला वगैरे लाईट हाऊसला तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. तर हयसर मी हो व्हिलॉग संपयतोय. असेच व्हिलॉग बघित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला तर बरे रे बाबी.